नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडियन इकॉनॉमिक, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, भारतातील आधारभूत संरचना या युनिटमधील ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन इंडिया अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, भारतातील वाहतूक प्रणाली आणि आर्थिक विकास हा पॉइंट पाहत होतात. तर त्यामध्ये जे काही वाहतुकीचे प्रकार आहेत त्या प्रकारापैकी 3 प्रकार आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितला, ते म्हणजेच काय, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक. आता एक प्रकार राहिलेला आहे शेवटचा, म्हणजेच काय, हवाई वाहतूक. तर ह्या हवाई वाहतुकीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एअर ट्रान्सपोर्ट त्याला म्हणता येईल. त्यासोबतच काय, जलद प्रवासासाठी किंवा मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल तर त्या ठिकाणी ह्या वाहतुकीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. म्हणजे दीर्घ अंतराच्या, दूरवरच्या प्रवासासाठी ही वाहतूक अतिशय महत्वाची या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर भारतामध्ये जर हवाई वाहतुकीचा जर विचार केला तर हवाई वाहतूक ही अतिशय सोयीस्कर आहे, कारण एका ठिकाणाहून तात्काळ आपल्याला दूर अंतरापर्यंत जाता येऊ शकते. त्यासोबतच काय, या वाहतुकीमुळे अंतर कापणं हे जलद झालेलं आहे. हे लक्षात, जसं रस्ते वाहतूक, त्यासोबतच रेल्वे वाहतूक असेल, जल वाहतूक असेल, या वाहतुकीमुळं ही वाहतूक सोयीस्कर आहे. पण दीर्घ अंतराचा जेव्हा आपण प्रवास करू तेव्हा ही एकाने वाहतूक खूप कालावधी किंवा मग वेळखाऊ असलेली आपणास सांगता येऊ शकते. पण ही हवाई वाहतुकीमुळे काय झालेलं आहे की तात्काळ आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही वेळेमध्ये आपण पोहोचू शकतो. म्हणून ही वाहतूक अतिशय योग्य आणि सोयीस्कर आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय, आधुनिक तंत्रांचा वापर, म्हणजे या 21व्या शतकामध्ये ही हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर वापरात येत असलेली आपणास दिसून येऊ शकते. कारण मोठ्या प्रमाणावर तांत्रिक किंवा मग विमान वाहतुकीच्या सुविधा, आधुनिकता मोठ्या प्रमाणावर या हवाई वाहतुकीमध्ये दिसून येत असल्यामुळं ही वाहतूक जलद आणि सोयीस्कर आणि दीर्घ अंतराचा कालावधी कापण्यासाठी अतिशय महत्वाची या ठिकाणी सांगता येऊ शकते. कारण जे काही विमान वाहतुकीसाठी आवश्यक साधने म्हणा, तंत्रे म्हणा, कौशल्य म्हणा, हे तात्काळ आपल्याला या हवाई वाहतुकीच्या माध्यमातून काय मागवता येतात किंवा मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येऊ शकतात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, ही भारतामध्ये जर ही हवाई वाहतूक केव्हा सुरू झाली तर सांगता येऊ शकते का, 1920च्या दरम्यान भारतामध्ये ही विमान वाहतूक किंवा हवाई वाहतूक सुरू झाल्याचं सांगता येऊ शकते. कारण याच वर्षादरम्यान विमान वाहतूक बांधणी कार्यक्रम सुरू झालेला होता. म्हणजे काय, विमान वाहतुकीसाठी जी काही जागा म्हणा किंवा मग बांधकाम वगैरे म्हणा किंवा मग जागा म्हणा, विमान वाहतुकीची बांधकामाचं कामकाज सुरू झालेलं आपणास सांगता येऊ शकते. मग 1920ला काय, भारतात विमान वाहतूक सुरू झालेली सांगता येऊ शकते आपल्याला. त्यासोबतच काय, 1927 मध्ये काय झालं, नागरी हवाई वाहतूकची स्थापना करण्यात आली. म्हणजे काय, 1927च्या दरम्यान भारतामध्ये नागरी हवाई वाहतुकीची स्थापना करण्यात आली. त्यासोबतच 1950 मध्ये एक कमिटी गठीत करण्यात आली आणि ती कमिटी म्हणजेच काय, एअर ट्रान्सपोर्ट इन्क्वायरी कमिटी. हे लक्षात, एअर ट्रान्सपोर्ट इन्क्वायरी कमिटी, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, हवाई वाहतूक चौकशी समिती. या समितीने काय, सरकारला हवाई वाहतुकीचा विकास करण्यासाठी काही शिफारसी केल्या. आता हे शिफारस करण्याचा मुख्य उद्देश किंवा ही समिती स्थापन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे काय, या समितीने काही शिफारसी केल्या सरकारला आणि त्या शिफारसीच्या माध्यमातून सांगितलं सरकारला की बाबा, की देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक कशा पद्धतीने विकसित होऊ शकते आणि त्यांचा विकास जर घडून आणायचा असेल तर आम्ही ज्या काही शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारसी आपण स्वीकारून त्या शिफारसीचं अंमलबजावणी करावी, असं या समितीनं, कोणत्या समितीनं, तर जी काही 1950 मध्ये एअर ट्रान्सपोर्ट इन्क्वायरी कमिटी गठीत झालेली होती त्या समितीनं शिफारसी केल्या.
शिफारसीचा उद्देश म्हणजे काय की देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक किंवा हवाई वाहतुकीचा विकास करणे हे होते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय 1946 मध्ये हवाई वाहतूक किंवा विमान वाहतूक परवाना समिती स्थापन करण्यात आली. आता हे 1946 मध्ये विमान किंवा हवाई वाहतूक परवाना समिती स्थापन झाली. या समितीने काय केलं की 11 विमान वाहतूक कंपन्यांना परवाना किंवा मग परवानगी दिली हवाई वाहतूक किंवा विमान वाहतूक करण्याची. पण असं झालं नाही त्या ठिकाणी की बाबा ह्या 11 जणांना परवानगी दिली ह्या हवाई वाहतूक किंवा विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना, त्यांच्यामध्ये काय स्पर्धा निर्माण झाली. आता ही स्पर्धा कमी करायची होती, त्यासाठी काय केलं शासनानं की 1950च्या दरम्यान ही समिती विसर्जित केली. कोणती? ही हवाई किंवा विमान वाहतूक परवाना समिती विसर्जित केली आणि विसर्जित करून ज्या काही 11 बलाढ्य कंपन्या होत्या त्या 11 कंपन्यांमध्ये जी काही गळे कापूस स्पर्धा निर्माण झालेली होती ती गळे कापूस स्पर्धा कमी करण्यासाठी आणि त्या 11 पैकी 4 कंपन्या निर्माण कराव्या असं शासनानं ठरवलं. हे लक्षात. पण हे 4 कंपन्या करणं खासगी कंपन्यांना माहिती म्हणजे मान्य नव्हतं. कारण गळे कापूस कॉम्पिटिशन निर्माण झाली, प्रत्येकाला काय स्पर्धा निर्माण झाल्यामुळं आणि त्यांचं नफ्याचं प्रमाण कमी होईल म्हणून. आणि ह्या जी काही समिती आहे ह्या समितीने काय ठरवलं की बाबा ज्या काही 11 विमान वाहतूक कंपन्या आहेत स्पर्धा निर्माण झाली, त्यामुळे ती गळे कापूस स्पर्धा कमी व्हावी म्हणून त्यांनी काय 11 कंपन्यापैकी 4च कंपन्या ठेवण्याचं मान्य केलं. पण हे 4 कंपन्या करणं खासगी व्यक्तींना हे गळे कापूस स्पर्धा कमी करण्यासाठी 4च कंपन्या स्थापन कराव्या हे खासगी काय हवाई वाहतूक किंवा विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना मान्य नव्हतं. त्यामुळं भारत सरकारला या विमान वाहतुकीचं काय राष्ट्रीयकरण करावं लागलं. हे लक्षात. आणि 1953 मध्ये काय भारतामध्ये वाहतूक महामंडळ कायदा तयार करण्यात आला किंवा मग पास करण्यात आला. हे लक्षात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय भारतामध्ये दीर्घ कालावधीचा जर प्रवास करायचा असेल तर ही हवाई वाहतूक सोयीस्कर आहे. त्यासोबतच 1920 ला भारतामध्ये ही हवाई वाहतूक किंवा विमान वाहतूक सुरू झाल्याचं सांगता येऊ शकते. 1927 ला काय नागरी हवाई वाहतुकीची स्थापना करण्यात आली. 1946 मध्ये काय करण्यात आलं की जे काही परवाना हवाई वाहतुकीशी एक परवाना देण्यासाठी काय विमान वाहतूक परवाना समिती स्थापन करण्यात आली. त्यासोबत 1950 मध्ये काय एअर ट्रान्सपोर्ट इन्क्वायरी कमिटी गठीत करण्यात आली. त्यानंतर जे काही हवाई वाहतूक परवाना समिती आहे त्या समितीनं 11 कंपन्यांना परवानगी दिली हवाई वाहतूक करण्याची, पण त्यामध्ये गळे कापूस स्पर्धा निर्माण झाली. मग अशासाठी काय 1950 मध्ये ही समिती विसर्जित करण्यात आली आणि त्या 11 पैकी 4च कंपन्या हवाई वाहतूक किंवा मग विमान वाहतूक करण्यासाठी तयार करण्याचं ठरवण्यात आलं. पण हे खासगी कंपन्यांना मान्य नव्हतं म्हणून काय करण्यात आलं की हे विमान वाहतुकीचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि राष्ट्रीयकरण करण्यात आलं त्याबरोबरच काय करण्यात आलं की एक कायदा पास करण्यात आला 1953 मध्ये. कोणता? की विमान वाहतूक किंवा मग विमान वाहतूक महामंडळ कायदा. हे लक्षात दिले बघा. विमान वाहतूक महामंडळ कायदा पास करण्यात आला. हे या ठिकाणी एवढं सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगायचं झालं तर आता भारतामध्ये हे जे काही विमान किंवा हवाई वाहतूक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचा जर विचार केला तर भारतामध्ये आंतरराष्ट्रीय वाहतूक करण्यासाठी विमान वाहतूक म्हणून एअर इंडिया हे काम करत असते. तर देशांतर्गत जर वाहतूक करायची असेल तर शासनाची किंवा मग सरकारच्या मालकीची इंडियन एअरलाइन्स, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक किंवा विमान वाहतूक करायचं असेल तर एअर इंडिया, आणि समजा देशांतर्गत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर घेऊन जायचं असेल तर त्या ठिकाणी
कोणती कंपनी कार्यरत आहे तर इंडियन एअरलाइन्स. त्यासोबतच काय भारतामध्ये आणखीन इतरही काही खाजगी हवाई वाहतूक कंपन्या आपल्याला सांगता येऊ शकतात. कोणत्या आहेत? किंगफिशर आहे, स्पाइस जेट आहे, हे लक्षात. त्यासोबतच काय अशा बऱ्याच विमान वाहतूक कंपन्या आपणास दिसून येऊ शकतात. त्यासोबतच पुढे सांगायचं झालं तर भारतामध्ये काय की जे काही एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स आहे यांनी काय केलंय, आपलं जे काही धोरण होतं वाहतुकीविषयी किंवा विमान वाहतुकीविषयी त्यामध्ये बदल केलेला दिसून येतो. आणि बदल केल्यामुळं यांनी काय ठरवलं की जे काही विमान वाहतूक या हवाई वाहतुकीची किमतीचा जो काही खर्च येणार आहे तो खर्च कमी करण्यात आला. कारण जे काही पॅसेंजर येणार आहेत विमान वाहतुकीद्वारे प्रवास करणार आहेत त्यांना कमी खर्चामध्ये प्रवास करता यावा यासाठी यांनी काय केलं, धोरणात बदल केलेला आपणास दिसून येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला काय बघावं लागेल की हे जे काही हवाई वाहतूक आहे किंवा विमान वाहतूक आहे या विमान वाहतुकीचे काही वैशिष्ट्ये सांगण्यात आलेले आहेत. बघा हवाई वाहतुकीचे वैशिष्ट्ये त्यामध्ये नंबर 1 जलद आर्थिक विकास. आता ह्या हवाई वाहतुकीमुळे किंवा विमान वाहतुकीमुळे काय झालं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्काळ जलद गतीनं वेगाने काय होऊ लागलेलं आहे की जाता येऊ लागलेलं आहे. दीर्घ अंतरापर्यंत आपण तात्काळ काही तासामध्ये आपण प्रवासाद्वारे या पोहोचत आहात. म्हणून जलद आर्थिक विकास घडून येत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वाहतुकीचे जलद साधन. आता वाहतुकीचे जलद साधन म्हणजे तात्काळ आपल्याला आता आपण या ठिकाणी आहेत भारतात, आपल्याला जर समजा अमेरिकेमध्ये जायचं तर काही तासामध्ये तुम्ही 12 तासामध्ये म्हणा किंवा मग आज बसला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथं या वाहतुकीद्वारे पोहोचू शकता. एवढी जलद काय ही वाहतुकीचं साधन म्हणून आपल्याला सांगता येऊ शकते. हे लक्षात. त्यासोबतच पुढलं बघा संरक्षणात योगदान. तिसरं वैशिष्ट्य संरक्षणात योगदान म्हणजे बघा आता डिफेन्स विषयक बाबतीत हवाई हल्ले करण्यासाठी किंवा मग हवाई वाहतुकीच्या बाबतीत जे काही वायुदल असेल किंवा मग लष्कर इंडियन आर्मी असेल, हे लक्षात, लष्करी विभाग किंवा लष्करी भागामध्ये या हवाई वाहतुकीचा किंवा विमान वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला वापर होत असलेला सांगता येऊ शकते. म्हणून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे अतिशय महत्वाचं आहे. हे एक वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य बघा वेळेची बचत. ऑब्व्हियसली वेळेची बचत होणार आहे. कारण जे काही रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि जल वाहतुकीमुळे ते वाहतुकीचे मार्ग आहेत किंवा वाहतुकीचे प्रकार आहेत त्या वाहतुकीद्वारे जास्त काळ लागणार आहे. बरोबर. त्या ठिकाणी एखाद्या वेळेस त्या वाहतुकीद्वारे प्रवास सोयीस्कर होऊ शकणार नाही. का? कारण आपल्याला जर रस्ते वाहतुकीनं दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या देशात जायचं असेल तर रस्ते वाहतूक कुठंतरी अपुरी पडते. रेल्वे वाहतूक सुद्धा कुठंतरी अपुरी पडते. जल वाहतुकीद्वारे शक्य आहे पण वेळ खाऊ आहे, हे लक्षात. मग अशा वेळेस ही जलद आणि सोयीस्कर वाहतूक म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजेच हे एक वैशिष्ट्य काय वेळेची बचत या वाहतुकीमुळे होत असलेली आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य बघा पर्यटन क्षेत्रात योगदान. जे टुरिझम सेक्टर असतात तर या टुरिझम सेक्टरमध्ये या हवाई वाहतूक किंवा विमान वाहतुकीचं योगदान मोठ्या प्रमाणावर दिसून येऊ शकते. कारण का भारतामध्ये जे काही पर्यटन स्थळ आहेत किंवा मग विदेशामध्ये जे काही पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी जायचं असेल तर आपल्याला काय या हवाई वाहतुकीच्या माध्यमातून आपण तात्काळ जाऊ शकतो. आणि त्यामुळं काय होत आहे की एक योगदान पर्यटन क्षेत्रामध्ये या हवाई वाहतुकीमुळे प्राप्त होत आहे. हे एक वैशिष्ट्य. आता हे एवढे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतात. आता काही समस्या पण आहेत बरं का. म्हणजे हवाई वाहतुकीच्या काही समस्या. त्यामध्ये पहिली समस्या बघा आधुनिकीकरण योग्य दृष्टीने घडून आले नाही. जसं भारतामध्ये जे काही विमान वाहतूक आहे किंवा हवाई वाहतूक आहे त्या हवाई वाहतूक किंवा विमान वाहतुकीमध्ये ज्या पद्धतीनं आधुनिकीकरण झालं पाहिजे त्या पद्धतीनं झालेलं दिसून येत नाही इतर राष्ट्रांच्या तुलनेत. जसं अमेरिका घ्या, जपान घ्या, रशिया घ्या, चीन घ्या, या देशामध्ये जसं हवाई वाहतुकीचा विकास झालेला दिसून येतो तसं भारतामध्ये झालेला दिसून येत नाही. म्हणून हे एक आधुनिकीकरणाचा अभाव आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर दुसरी समस्या बघा सार्वजनिक विमान वाहतूक क्षेत्रात प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. आता जे काही शासकीय धोरणं आहेत हवाई वाहतुकी बाबतीत किंवा मग विमान वाहतुकी बाबतीत
शासनानं काही मंजूर केली, हे लक्षात, काही बाबी मंजूर केल्या, काही हवाई वाहतूक सोयीस्कर करण्यासाठी किमती कमी केल्या, तर लगेच विरोधी पक्षातले काय त्याला विरोध दर्शवतात. म्हणून सरकारला प्रशासकीय कामकाज करण्यासाठी अडचण निर्माण होत असतात. म्हणून ही एक अडचण येऊ शकते तिथं. सार्वजनिक विमान वाहतूक क्षेत्रात प्रशासकीय अडचणी निर्माण होत असलेल्या आपणास दिसून येऊ शकते. त्यानंतर तिसरी समस्या बघा, विदेशी कंपन्यांशी स्पर्धा. तिसरी अडचण विदेशी कंपन्यांशी स्पर्धा. म्हणजे या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, आता आपण बघा ना, आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहात, आपण जर इंडस्ट्री सेक्टरमध्ये जर भाग घेतलं किंवा मग आपला एक उद्योगधंदा असेल किंवा मग एक इंडस्ट्री, आपल्याला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला काय, आपलं प्रोडक्ट इफेक्टिव्ह, आपला ब्रँड, आपले जे काही मॅन पॉवर आहे ही कायमस्वरूपी ठेवून मार्केटमध्ये आपलं जे काही प्रोडक्शन जाणार आहे, आउटपुट आपण जे काही देणार आहात ते कायमस्वरूपी टिकल असं ठेवावं लागणार आहे. त्यासाठी काय, जे काही इतर कॉम्पिटिटर आहेत त्यांच्याशी स्पर्धा करून आपल्याला त्या मार्केटमध्ये टिकण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. बरोबर. तसंच कोणतेही क्षेत्र घ्या ना, आता स्पर्धा तर निर्माण झालेली आपणास दिसून येऊ शकते. मग आता या विमान वाहतुकीमध्ये सुद्धा काय, भारतीय जे काही एअर इंडिया असेल, इंडियन एअरलाइन्स असेल, यांना काय विदेशी कंपन्या ज्या काही विमान वाहतूक किंवा हवाई वाहतूक करत आहेत यांच्याशी स्पर्धा आपल्याला करावं लागत आहे. म्हणून त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडत असलेले आपणास सांगता येऊ शकते. कारण तिथं आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे हवाई वाहतूक किंवा मग विमान वाहतुकीमध्ये. भारतामध्ये त्यांच्या तुलनेत कमी आपल्याला सांगता येऊ शकते. म्हणून ही एक समस्या आहे की विदेशी हवाई किंवा मग विमान वाहतुकीशी स्पर्धा. त्यानंतर पुढलं आणि शेवटचं, हवाई वाहतुकीमुळे सार्वजनिक क्षेत्रात नफ्यापेक्षा तोट्याचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे जे काही हवाई वाहतूक, विमान वाहतूक भारतामध्ये होत आहे त्यामध्ये काय, जे काही परताव्याचं प्रमाण आहे ते परताव्याचं प्रमाण खर्चापेक्षा कमी आहे. म्हणजे जे काही रिटर्न, जसं रेल्वे तोट्यामध्ये आहे, हे लक्षात. हवाई वाहतूक सुद्धा शासनानं लोकांच्या कल्याणासाठी सुरू केली. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद, वेळेची बचत करून किंवा दीर्घ अंतरापर्यंत जाण्यासाठी सोय केली. पण यामध्ये सुद्धा काय, लोक जास्त प्रवास करत असलेले दिसून येत नाहीत. का? कारण मोठ्या प्रमाणात या हवाई वाहतुकीचं काय म्हणतात, तिकीट किंवा मग पैसे मोजावे लागतात आणि तेवढं सर्वसामान्याला परवडत नसलेलं आपणास सांगता येऊ शकते. म्हणून सरकारनं सुरू करायला केलेलं आहे. मग हे सर्वच समाजातील लोक किंवा मग सर्वच जे काही देशातील लोक या हवाई वाहतुकीचा वापर करत नसलेले आपणास दिसून येऊ शकते. म्हणून हे एक आपल्याला समस्या सांगता येऊ शकते काय, हवाई वाहतुकीमुळे सार्वजनिक क्षेत्रात नफ्यापेक्षा तोट्याचे प्रमाण जास्त. एवढे आपल्याला या ठिकाणी समस्या सांगता येऊ शकतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी काय, हवाई वाहतूक, त्यामध्ये थोडक्यात आपण प्रास्ताविक स्वरूपात काही माहिती बघितला. त्यानंतर हवाई वाहतुकीचे वैशिष्ट्ये आणि हवाई वाहतुकी बाबतीत काय समस्या आहेत हे पाहिलेलं आहे. त्यासोबतच काय, हे जे काही आपण या भारतातील आधारभूत संरचना हे जे काही टॉपिक बघत होतात त्यामधील हे वाहतूक प्रणाली आणि आर्थिक विकासामधील हे जे काही वाहतुकीचे 4 प्रकार आहेत या ठिकाणी संपलेले आहेत. तर पुढल्या लेक्चरमध्ये काय करणार आहात आपण की आधारभूत संरचनेतील पुढला पॉइंट घेणार आहात आणि तो म्हणजेच काय, कम्युनिकेशन सिस्टम इन इंडिया. ओके.